नमस्कार. आता आपण आहोत न्यू कोपरे गावामध्ये आणि आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्त या भागाच्या नगरसेविका आणि तथा इंगळे यांच्या माध्यमातून महात्मा गांधींच्या पुतळ्याची स्वच्छता करून त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलेले आहे. ताई, काय सांगाल, काय भावना आहेत? आज महात्मा गांधींची म्हणजे आपल्या बापूंची आज पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलेलो आहोत. आज भावना सांगसाल तर खूप म्हणजे दे दी हमें आजादी बिना खडक बिना ढाल साबरमती के संत तूने कर दिया कमाल. म्हणजे युद्ध हे तलवारीने किंवा शस्त्रानेच लढलं जात नाही, तर ते निशस्त्र राहून सुद्धा लढलं जातं, युक्तीने लढलं जातं. उचलले तू मीठ मुठभरी साम्राज्याचा खचला पाया. म्हणजे ही युद्ध ही शांततेने पण लढली जातात हे बापूंनी शिकवलंय. त्यामुळं आज बापूंच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही सगळेजण त्यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो. ताई, या पुतळ्याच्या बाबतीत काही घडामोडी काही दिवसांपूर्वी घडल्या होत्या, त्या आठवणी तुमच्या ताज्यात. तुम्ही कशा पद्धतीने लढा दिला, काय होत्या त्या घडामोडी, काय? पुतळा जीर्ण झालेला होता आणि त्यामुळं तो काढण्यात यावा असा ग्रामपंचायतीचा ठराव होता. तो बांधून ठेवला होता कापडात. पण गांधीजींचा एकमेव पुतळा आपल्या पंचक्रोशीत आहे आणि इतका छान पुतळा हा कुठेही नाहीये आपल्या ह्या भागात. त्यामुळं त्याचं जतन करावं ही माझी इच्छा होती आणि त्यासाठी थोडासा लढा दिला. आणि आज तुम्ही पाहताय की बापूंचं हे छान स्मारक त्या कोपरे गावात आहे आणि याचा सार्थ अभिमान आपल्या पंचक्रोशीला आहे. ह्या कोपरेगावची खासियत ही आहे, कोपरेगाव जरी छोटं बाहेरून दिसत असलं तरी हे मोठं गाव आहे माझं. आणि इथं बापूंचं स्मारक असेल, बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल आणि आपले शिवछत्रपती महाराजांचं स्मारक असेल, ही तिन्ही स्मारकं माझ्या एका गावात आहे आणि ह्याचा सार्थ अभिमान आमच्या पंचक्रोशीला आहे. आगामी भविष्यकाळात या स्मारकासाठी अजून काय तुमच्या करण्याच्या योजना आहेत, काय? नक्कीच त्याचं सुशोभीकरण असेल, पत्र्याचं शेड असेल, जे काही करता येणं मला शक्य आहे तेवढं काम मला तिथे करायचं आहे. एकूणच या महात्मा गांधींच्या स्मारकाचा आणखीन डेव्हलपमेंट करून या ठिकाणी विकासाची कामं करून गांधीजींचा संदेश अधिकाधिक समाजापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आणि ताई इंगळे यांनी या ठिकाणी केलेला दिसतो.